एकदा का तारा ही कॉम्पिटिशन जिंकली की तारासाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजची दारं उघडतील. असंही ताराचं नाव मोठं आहेच, पण येस, या कॉम्पिटिशनमुळे ताराच्या करिअरला एक नवीन पुश मिळेल. व्हॉट्स आहे? तारा ही स्पर्धा जिंकणारच आहे ना. जिंकणार आहे ना नक्की? शब्द दिलाय हा तुम्ही मला, मोडत्या कामा नाही. ठीक आहे, पुन्हा सविस्तर बोलूच. हे मम्मा, कॉम्पिटिशनच्या फर्स्ट राऊंड साठी मी हा ड्रेस सिलेक्ट केलाय. ओके आहे ना? हा मग तारा, तुला आठवतंय मी गेल्या वेळी तुला मॅगझिन मध्ये त्या डिझायनरचे आउटफिट्स दाखवले होते. तुला खूप आवडले पण होते. सेम डिझायनर इज रेडी टू स्पॉन्सर ऑल युअर आउटफिट्स. वाव, मस्त. कारण त्यांना माहिती आहे ते एका विनरचे आउटफिट स्पॉन्सर करतायत. तारा, सगळं काही प्री प्लॅन्ड आहे. तुझं जिंकणं सुद्धा. तू फक्त फोकस कर, खूप छान पद्धतीने प्रेझेंट हो सगळ्यांसमोर. दॅट्स इट. बाकी सगळं मी बघून गेली. हाय नो मम्मा, पण अगं त्या मेंदळींच्या घरात एवढ्या गोष्टी घडतात ना आता. ती ऐन वेळेस अस्मी सुद्धा आलीये. अशा कंडिशन मध्ये तुला खरंच वाटतंय का ती सावली गायला येईल म्हणून? ऑफकोर्स येईल, यावंच लागेल तिला. तारा, मुळात सावलीला त्या घरात काही महत्व आहे तरी का? तू बघितलं नाही तिलोत्तमा तिच्याशी कसं बिहेव करत होती. इनफॅक्ट घरातले कितीतरी मेंबर तिला त्या घरातलं मानतच नाही. ती त्या घरात टिकली आहे फक्त आणि फक्त त्या जगन्नाथमुळे. अगं पण तू नाही पाहिलंस का की सारंग त्या दिवशी तिला कसा ट्रीट करत होता? मुळात सारंग तिच्याशी माणुसकीच्या नात्याने चांगला वागतोय. बिकॉज सारंग इज अ नाईस गाय आणि